2000 करोडचा प्रोजेक्ट आहे हा. आणि त्या 10 लाखाचा रोड बी बांधता येईल ना की काहीतरी थोडंफार याच्यासाठी लोक काही करा गोष्टी. आणि आता ते 1 नंबर आहे ना कुठला असेल तर ते आपलं होईल. आता नंतर ना 2 नंबर भुसावळे, तिसरं चेन्नईचं वाटतं. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही खानदेशी बॉईज आहे. खानदेशी बॉईज. आम्ही ना आता इकडे शेताकडे चाललोय, कारण की ना या भाऊचं शेत ना वावरात गेलंय 2 एकर. आणि त्याचे गेलं शेत नाही रेल्वे शेत गेले. आमच्या इकडे ना जंक्शन बनतंय, पाहून घ्या तुम्ही एकदम. आणि ना एकदम मोठा प्रोजेक्ट आहे बरं. काम चालू आहे. दाखवून देणार काम चालू आहे. असा रोड होता वावरात जायकडे. आता तुम्ही पाहू शकता रोड सुद्धा नाही. पण आता पुढच्या 2 वर्षामध्ये चालतो कसं मग पुढच्या 2 वर्षामध्ये काय राहील रे भाई. इथे डायरेक्ट मेट्रो लिफ्ट ट्रेन चालले. अंडरग्राउंड लिफ्ट काढणार ते. दुबई आपलं वावर. दुबईला पण अंडरग्राउंड लिफ्ट येणार आपल्याकडे राहणार आहे ती. अरे आपण ना भाई जास्त जोरात डेव्हलप होणार आहे, कळतं का तुला? अहो मामा, अरे इथं लयच खराब रस्ता यार. अरे वा, हे पाय ना तू कस काय जगत होते चाल तुम्ही वावरात. जगत नव्हतो आम्ही झाल्या. हिजडा म्हणून नसता बाबानं वावर इकलं तर वाटतंय. मधले ब्लॅक गोष्टी रे आपल्याला माहिती नाही. तेच ना. अरे माझ्या बाबानं समोरच्याकडून 5 रुपयात विकत घेतलं होतं वावर. विमलच्या पुढीवर त्या काळामध्ये. अरे त्या काळात त्याची किंमत तुला माहिती करोड होऊन गेले आता पाहिजे. तेच ना. आता आम्हाला बसून त्यांच्यामुळेच तर खाता येतं म्हणजे ना. ते काय म्हणतात आपण ते म्हणत नाही का, ते आपल्या पूर्वजांची पुण्याई तिथं खरंच आमच्यावर व्हायला वाटतं यार मला. अरे जडा आमच्याकडे बिले वावर होते, पण आमच्या आहे ना ते तुमचं बिता हायवे मध्ये गेलो होतो ना वावर. काही गेलं त्याने आमचं ना झालं ते विकलं होतं. बाबांना बी बाईच्या नादामध्ये नाही रे तमाशे पाहिजे साल्या. त्या बाबांना तमाशा ते बाई येते तिथं, तू त्या बाबा म्हणे तिकीट साठी बदनाम करू. मग बाबाले मी बदनाम तू का बरं करतोय? बदनाम करशील का साल्या तू? अरे नाही अरे माझ्या बाबाला कशाला करीन. माझ्या गरीब माणूस होता माझ्या बाबाचा, तो होता ना चांगला माणूस आहे त्या बाबा. मी काही बोलणार नाही त्या बाबाला आजपासून. माझा फादर तो. मग तुम्ही एवढे गरीब कसं काय झालं? तुमची काही शेती झाला, मी काही कामच करत नाही. समृद्धीमध्ये जाता येणार वाटतं. अरे जामनेर हायवेवर लागलो होतं आमचं, पण आम्हाला काही भेटलं नाही पाहिजे त्याचं. हो इथे पाय काय काम चालू आहे मित्रांनो. काम एवढं 2000 डिवाइन पाणी पेचल 2000 डिवाइन पाणी पेचल 2000 करोडचा प्रोजेक्ट आहे हा. आणि त्या 10 लाखाचा रोड बी बांधता येईल ना की काहीतरी थोडंफार याच्यासाठी लोक काही करा गोष्टी. आणि बाई एवढं सगळं अरे एवढा खतरनाक आहे ते. पुष्पा 3ची नाही, पुष्पा 4ची शूटिंग चालू आहे. पुष्पा 3ची शूटिंग चालू इकडे लालचंदनची स्मगलिंग चालू आहे. हो. आणि इकडे टोटल किती आता आपल्याकडे म्हणजे हो येतं मोठं बनवून गेलं रो. अरे लय जबरदस्त काम होणार आहे ना. हो आमचं नशीब लय चांगलं बरं भाई. आमची शेती चालली गेली तर अरे चालेल तुम्हाला विषय कसा आहे. नाही आमचं चांगले ना, आम्ही कोणाचं वाईट करेल मी चालत नाही रे नाही. अरे झडा तुमचं ना तर काय होतं चाल, कारण तुमचे पहिले वावराला किंमत नव्हती. मग आमच्या वावराला किंमत काय, आमच्या वावराला किंमत होती पण आहे ना एवढी नव्हती. पण आता डायरेक्ट ते करोडो मध्ये चाललं गेलं भाई. म्हणजे विचार करतो अजून पैसे आलेले नाही. कुत्र बी होऊन अरे आमच्या वावर कोणी करे बी नाही भाई पहिले. कारण की ना भाई आमच्या वावरात आहे ना डायरेक्ट केवढा मोठा नाग होता माहितीये का तुले? केवढा? ते प्रत्येकाच्या याच्यात राहतो नाग. आमच्या ना वावरात बी होता भाई. आमच्या वावरात नाग होता का? मग लगेच तुमच्या वावरात नाग. अरे जडा करत आहे बाय. अरे करत नाही रे माझ्या आजीनं ना पालता भाई. म्हणजे आता तू गलत अर्थ न घेऊ पण ना खरंच तुला एक सांग का भाई, त्या आजीनं काय नाग पालता साल्या त्या बाबा मोठा असेल तुमच्या. नाही रे जड्या तो ना साला असा म्हणजे असे खड्डे गेले होते डायरेक्ट त्या धरणात चालला गेला. हो आमच्या वावरातल्या नागाला डायरेक्ट मिशावी म्हणे भाऊ. कोणत्या? अरे जड्या तो प्रत्येक नागाला मिशा राहता. नागिनने मिशा राहत नाही. साल्या उलट नागिनले मिशा राहता, नागाले राहत नाही. अरे नागाले मिशा राहतात. क्लीन शेव करून फिरतो. नाही कवडा जो नाग राहतो त्याला राहत नाही. आणि तो एकदम म्हातारा बुजुर्ग नाग राहतो त्याच्यामध्ये. तो नाग कधीच मरत नाही. शेतांमधला नाग जो आहे ना तो म्हणजे त्याचं जे लाईफ स्पेंड राहतं ना, लाईफ स्पेंड तर ते सगळ्या किती राहतात 2-3 लाख वर्ष जगतात ते. म्हणजे ते लय पूर्वीपासून येते गोष्ट माहिती का? नाही ते कांता शेतात नाग राहता ना ते जोड फॅत राहतात. आपले पूर्वज राहतात म्हणजे आपले आजी आजोबा आपल्या शेताची रक्षा करतात. आपल्या शेताची रक्षा करतात. त्यांना आपल्या शेताने विकून द्यायला पाहिजे. पाहिला केवढं जोरात काम चालू आहे शूटिंग. आम्हाला केव्हा बोलवलं होतं भाई? हे पाय मी तुला सांगतो, मी लास्ट टाइम शेतात आमच्या एवढं शेत गेलं रेल्वेमध्ये. आम्ही लास्ट टाइम केव्हा आलो होतो माहिती का भाई तुला? जेव्हा ते मोजणी करायला आलते ना तेव्हा मी आलो होतो लास्ट टाइम. आणि आता भाई तिथून त्याच्यानंतर म्हणजे ना भाई इथे डायरेक्ट एवढा कचरा म्हणजे असं ते रोड वगैरे काढून टाकले त्यांना. पहिले बी ते पीजी होती
म्हणजे असं नाही की आता पहिले बी होती रेल्वे चालू, इंग्रजांच्या काळापासून रेल्वे चालू आहे बाई. OTP ची काय मस्त होती पण बंद पाडली 10 चालेल. रुपयाचं तिकीट होतं फक्त हिचं डायरेक्ट, म्हणजे इथून बसला ना पाचोरा जामनेर डायरेक्ट तुला म्हणजे जामनेर पर्यंत घेऊन जायचे 10 रुपयात. पण आता बंद केली चाली बंद करून टाकल्यावर त्यांनी डायरेक्ट लय चुकीचं वागू राहिले भाई आता ते. पण नाही नाही, या पण आता- कामासाठी एवढा हो, पैसा पण खायला एवढा लोकांना पैसा इजड्यांना. अरे इजड्या केवढा पैसा खायला ना कामासाठी. कोण खाल्ला मग खायला असेल 5-10 चालेल रुपये. मग हे पाय आता काम होणार आहे तर भाई तिथे करप्शन बी होणारच आहे. पण आता ठीक आहे जाऊ दे ना, झालं आपल्या गावाला केवढी डिमांड येऊन देणार. आता हे पाय तू काय एवढं जोरात काम चालू झालं ते पाहतो का? बेटा येतं असं भुसावळ फेल करीन असं वाटतं झालं जंक्शन. जंक्शन पहिला आता ते 1 नंबर आहे ना, कुठला असेल तर ते आपलं होईल. आता नंतर ना 2 नंबर भुसावळ आणि तिसरं चेन्नईचं वाटतं. बघा नाही दोन्ही हो पकडून. तू विचार कर ना, इथे असं दाखव बाई किती लेन बसतील पाहिजे. किती लेन बसतील बरं या गोष्टीमध्ये. हे बाय विडून ते एक रेल्वे जाईल. विड आपण उभे राहू. आम्हा विड लोंग उभे राहू आपण. आम्हा तीन आम्हा. तीन रेल्वे इथे बनतील. तीन बस आरामात घे. 3 रूट त्या- त्या side. ते बी स्टेशनच्या बाजूला आहे त्या, म्हणजे टर्न घेतात तिथे. स्टेशन जेव्हा किती रूट असतील तिथे ते बदलणार. मोजलंच नाही आपण. हो, आणि पुरं मार्केट आपल्या तुझा पुरं जे म्हणजे मालगाड्या वगैरे राहतात ना अवतरले ज्या पडतात त्या सगळे आपल्याकडून काढणार आहे ते. असं आहे का? म्हणजे तू विचार कर भाई त्यांचा केवढा खतरनाक प्रोजेक्ट आपल्याकडे आणि आपल्या लोकांना किती म्हणजे चांगली गोष्ट आहे आपल्या लोकांसाठी ती डायरेक्ट. आपल्या अरे तू पाय नाही का वेळेला किती माल बनवत आहे ते. अरे झालं याच्यामध्ये तर पुरा जरा- समृद्धी महामार्ग बनून जाईल. हे तर डोंगर वाटतं डायरेक्ट असं म्हणजे. डायरेक्ट माउंटन पर्सन आहे ते. अहो मग सटकिन करा आपण त्याच्यावर. हो, पाय ना केवढे लोक राहिले बिहारी लोक राहिलेले पाहिजे केवढे लोक. हे साले बिहारी आपल्यावर परत कब्जा करतील साले. हो नाही रे ते लोकं- इंग्रजांना- त्याच्यातले बी काही जागोपणा करतात. अरे आपल्या लोकांचं काम आहे माहिती काय, आपल्याला काम भेटेल नाही यांच्या बाहेर. आपल्या लोकांची दाना अरे आपले लोक काम करता का रे, आपले लोक झाले गोड खाऊन हा येतात ना. झाले 2 तास झोपून अरे नाही ते काम करता नाही जडे रेल्वे ना फुकट प्रवास करता. हा अरे पहिली गोष्ट आहे ना भाई, गव्हर्नमेंटनं त्याच्यावर चार्ज घ्यायला पाहिजे किंवा म्हणजे पहिली गोष्ट जनरल मध्ये किती गर्दी राहते रे. इकडलो म्हणणार आहे काम चाल बरं सांगेन का तो. हो तो तर आपल्याला मारला हे करेल. तुला समजणार नाही. इंटरव्ह्यू घेऊ रे आपण. काम कब तक होगा ये? हाँ? बारिश बारिश है, की वजह से रुक गया रुका है का क्या? काम? अच्छा है का? लेकिन नहीं हमारा जो खेत है ना वो गया इसमें पूरा अपना, मतलब 1.5-2 एकड़ रहता नहीं का खेत वगैरह वो गया. अभी हम इसलिए आए थे. मतलब मैं जब बेचा था ना खेत हमारा तब आया था. अभी डायरेक्ट देखने को आया वो काम कब तक हुआ वगैरह. मैं बाहर लई रहता जोर ना. से चाल रहा है काम तो. रुको ना आप कैसे जा क्यों रहे, टेंशन मत लो ना. अरे डर अरे ते आपलं दुसऱ्यांना जोर विचारू. पडवानी वाटते झालं. हो नाही इकडे काय बनणार रे. अरे हे ते साचा आहे तो नाही साचा. नाही आता हे भाई तुला आता एकदम क्लिअर गोष्ट सांगतो इकडे काय बनणार माहिती का. सांग बरं. ते काय म्हणतात जंक्शनच्या ते रेल्वे उभं राहते बा तेवढी ते पाईप जातो बा असा त्याच्यात पाणी वाहत राहतं ते पाईप. जबरदस्त रे बाई, पाहिजे खतरनाक. तो. तू लय डोक्याला. हो पण हे रेल्वेचं एक बी सामान चोरी नाही करू शकत बरं तू. खरं इडून तर आपण डायरेक्ट इडून जाऊ शकतो रे 5 लो काय घंटा जाऊ चालतोय का शकतो. पाचोरा चालतो चालतो का? का डायरेक्ट चालत चालत ये- पुरा ब्लॉक करून आहे ना? पाचोऱ्यापर्यंत इकडून चालेल. यार तो भाई आपल्याशी बोलला नाही यार. अरे काही आवा करतोय नाही. का म्हणा आम्ही रे यार, बोलला म्हणा भाई. बोलू हो ते मध्ये चाललं गेलं रे बापरे. तर मग गडा ते जातील ना आपल्या फॉर्म मध्ये. हो कुठून चालतोय. हो पण जोरात काम लय जोरात चालू आहे त्याच्या काही बी म्हणे. तेच ना रे. काम चालू लय जोरात. हो मम्मी अरे बाई मला तो रोड वाटला पण त्या मेंढ्या दिसतंय का तुम्हाला. दिसत असेल तर पाहून घ्या नसेल दिसत तर आम्ही जाऊच म्हणा तिथे. तेव्हा पाहून घे जा. अहो मम्मी तुला मेंढ्यावाल्यांची गोष्ट माहिती का रे. नाही रे हे भाई, मेंढ्यावाले त्या गावात राहतात पण त्या गावात पाऊस पडत नाही म्हणे बाई. बाकीच्या लोकांनी पाळत ना रे. अरे ते आपल्या गावात बी आलते माहिती का आखून लावलो त्याला. का बरं रे पण? अरे ते आपल्या गावात पाऊस पडत नाही होता माझी शपथ डायरेक्ट त्या वर्षी. हो उलट मी ऐकेल त्यांच्याकडे म्हणजे कंट्रोल करता म्हणजे पाऊस आले कंट्रोल करता. नाही मी काय हे माहिती का ते राहतात तरी ते काय करतात त्यांचे मेंढ्या वल्ल्याने व्हायला पाहिजे ना. देव त्यांच्या सोबत फिरतो नाही अरे ते अशी हे कापता बोट कापता रखता ना असा मंत्र म्हणता आपल्याकडे. आपल्याकडे काही बी करू शकता रे होते. म्हणजे तो मंत्र म्हणल्यावर ना पाऊस पडतच नाही म्हणे डायरेक्ट. आणि पण असं का बरं करतात ते? त्यांच्यासाठी त्यांच्या useful राहतं हा, का ते? म्हणजे त्यांच्या मेंढ्या वल्ल्या होत नाही रे. अरे मग उलट मेंढ्या उल्ला झालं तर त्यांचं ते बनिणार आहे अजून ते शिप अजून गोळा होते. काय म्हणतात त्याला ते काय म्हणतात त्याला रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन. अरे भाई इकडे त्याला मोठा डॅम आहे रे. हो अरे भाई, अरे एवढं- लिंगा पिक्चर मध्ये आणि एवढी बारीक सागाय झाली आपल्या इकडे आपल्याला अक्कल नाही झाली निसर्गाचा आनंद घ्यायचा. आपल्याला घरात बसून आहे ना फक्त खावल्याच्या नागायचे कामाचे रे आपण. मला तर असं वाटतंय आपल्याला फिरायला आवडतं भाई, पण पैसे तर पाहिजे ना रे. नाही आपण ना भाई आता फिरत जाऊ भाई. अरे इकडून तर रस्ताच नाही भाऊ. हो लय खतरनाक मजा येऊ राहिली. भाई इडे ना पाहिजे होते आपल्यापाशी आता थार आहे ना. तुला सांग का भाई, आपण आता ना रेल्वे मध्ये फिरून म्हणजे आता भाई आपल्याकडे रेल्वे तयार होऊन गेली ना भाई, तर आपण फिरूलय चांगले रे. हा ना. आपल्याला चालती सवय नाही राहणार आता जनरल मध्ये घुसाघासे करायची चालली डायरेक्ट. वंदे भारत येणार रे इकडून. हो वंदे भारत इकडूनच येणार रे. येडाय का हे मॉल दिवस झाले का मम्मी तू. अरे तडी राहतं बाई. इकडून हा. इथे म्हणजे त्यांना प्रकृती तयार करेल तशी ते. तेच ना मग. जे नाही जाऊ शकत पोते इथे येऊन पाहून घ्या भाऊ. जाऊ शकतो. ऑनटेड घर बी मित्रांनो. हो पण इथे हो इथे पावसाचे लय फाटत अशी बरं लोकांची. तेच ना. ओ इडे एक तलाव बी जमलाय रे एक खतरनाक. मम्मी इडून फोटो लय जबरदस्त निघीन बरं.
आमचं शेत आता येण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो. पाच तुम्हाला दाखवतो आम्ही केवढा खतरनाक अरे काम दिसत चालू होतं आहे. मग तो शेत पुढे रे आमचं शेत बिकळत कुठे म्हणून केवढा प्लेन रस्ता केवढा बनला. सही- हा ना यार, केवढा त्याला असं plain वाटतंय झाला. आपण ते काय म्हणता हो तू विचार कर ना, एक जंगल टाईप होऊन गेला होता इथे. त्यांना काम म्हणजे तेच ते ना. जेव्हा हे मंजूर झालं तेव्हा पूर्ण बंद होऊन गेला होता, परत चालून गेला पण पाहिजे. आता लय भारी गोष्ट केली झाली त्यांना. लय भारी काम करताय भेटे डायरेक्ट. लय चांगलं चालू आहे डायरेक्ट. आता ना आम्हाला ना जनरलच्या डब्यामध्ये धक्के खायची गरज नाही. जे आमचे विलेजर आहे किती पैसे भेटते तुम्हाला? आम्हाला असं सांगणं पडतं का बाई लोक मारणार नाही का मला? म्हणजे मला किडनॅप करून आपले धमक्याने देणार का लोक की बुवा ते झालं. तुमचा बोऱ्याले जरा 14. अरे चालेल त्याच्याकडे त्याच्याहून जास्त पैसे तू याच्यावर काय पडेल त्याच्या मागे 14. तू दाखवत नाही. हा. हे मेंढे व्याला आयडी डायरेक्ट मी तर म्हणतो ना त्यांना पुरा आमचं 7 एकर घेऊन घ्यायला पाहिजे आणि डायरेक्ट आम्हाला 4-5 करोड रुपये. मग तुमचा वावर का मेन जंक्शन वावर तुमच्या वावरावर जंक्शन बांधवाले का ते? पण विषय कसा आहे ते हाय ना थोडा बारका होईल लक्षदीप हो भाई या मेंढ्या मारणार धनी ना. मेंढ्या मारतील रे आपल्याला जर मारला तर. हे मेंढी हे मेंढी हे मेंढी याचं मटण खाता झाले लोक. हे झालेले पाय. हो अरे आपल्याकडे पाऊस काय पडतोय यार जबरदस्त. लग्न वित नाही होईल. सकाळचा पाऊस चालू होता आता पाऊस बंद झाला. आपल्यासाठी आपण ब्लॉगिंगला आलो ना आता. हो दाखवून दे रे. हो मग मी काढशील का इकडे फोटो ते रंग भिजले आता बरोबर. एक दिवस आहे ना मित्रांनो आम्ही ना एक चॅलेंज करू झाला असं म्हणजे हे जंक्शन जिथपर्यंत आहे ना 5 वर जामने चालशील. 5 वर जामने चालशील का डायरेक्ट? 5 वर जामने जाणार. 5 वर नाही रे 5 वर खेडी 5 वर 5 वर जामने लय लांबून जाईल ना. लय लांब आणि पावसा पाण्याचा दिवस चालू आहे त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो आम्हाला त्याच्यामुळे. पण आता ठीक आहे आम्ही आता आलेलो आहे. हे मित्रांनो आमचं शेत आलेलं आहे. आलं का? ॲज यू कॅन सी दिस इज आवर फार्म. आणि सगळं आमचं तुम्हाला सांगू का इथपर्यंत त्यांची प्रॉपर्टी जे खांबे काढलेले ना तिथपर्यंत रेल्वेवाल्यांची प्रॉपर्टी आणि याच्या पुढची आमची प्रॉपर्टी आणि ते आता आमच्या प्रॉपर्टीत आहे ना आम्हाला आता ते देणार आहे करोडो रुपये. खरे भाई आता मी काय करीन माहितीये का? मी एक करोडची एफडी बनवून घेईन. 1 करोडची एफडी बनवल्यानंतर आहे ना त्याचा इंटरेस्ट राहील ना त्या इंटरेस्ट मध्ये मी पुरा जग फिरीन भाई. 50 लाखचं हे कर भाई तू काय? पेट्रोल पंप खोल. पेट्रोल पंप खोलून काय पेट्रोल भेटू तर राहिलं का? नाही हेच तर भेटतंय काय रे भाऊ. पण एक सांगू का? पेट्रोल पंपावर अजून ते इथेनॉल म्हणजे उसाचा रस आहे का? नितीन गडकरीचे काय सगळे जण नाही खरंच ना की अरे इकडे पुऱ्याले पुऱ्या विकून आला म्हणतो. हो त्यांची कंपनी ती त्यांची कंपनी ती. अरे हो ते केवढा खतरनाक. तुम्ही पाहिलं का भाई? तू जर कधी शेअर मार्केटवर म्हणजे शेअर मार्केटच्या ऍपवर तू गेला ना आणि तू जर कधी CA ॲग्रो जर कधी सर्च केलं ना तर त्याच्या पोराची कंपनी म्हणून तिथे ना CEO म्हणून कोणाचं नाव येतं त्याच्या पोराचं. आणि ते ना आता ते कट करून टाकलं म्हणजे तिथे आता त्याच्या पोराचं नाव नाही दिसणार आता दुसऱ्याचं नाव दिसेल तिथे. विचार कर तू म्हणजे केवढं खतरनाक काम आहे डायरेक्ट. आपण आता 10% पुरं 100% इथेनॉल करणार आहे म्हणे आपण पुरा नाही ते काय बोललो ते इथेनॉलचा साल मान्य मला इथेनॉल करणार. ते काय बोललो ते माहिती का 15-20 रुपये लिटर पेट्रोल राहील म्हणे आणि सगळ्या गाड्या सुटेबल बी राहतील म्हणे वापरायला. पण बाई होत नाही अरे म्हणजे ना असं गाडीत पण आम्ही गाडी अरे ते ना आता तुला सांगतो मी 2023 नंतर काही गाड्या फक्त E20 इथेनॉल केपेबल आणि बाकीच्या आपल्या ज्या जुन्या गाड्या त्या 10 वर्षापूर्वी त्यांना काय मरून जागा शेतकरी लोकांना काय मरून जागा. मग जुन्या गाड्या आहे नाही का पहिले जुन्या गाड्या आपण ना कुठे नवीन गाड्या घेतल्या आपण जुन्याच तर गाड्या वापरतोय ना. आपल्या गाड्यात चालणार नाही ते. आपल्याकडे चालणार नाही. आपल्याकडे पैतीन आता उडतीन डायरेक्ट इथेनॉल टाकतात ते. हे बाय असं होतं बाई इथेनॉल. अरे त्यांना काय विचार केला भाऊ असं इथेनॉलचा विषय कसा आहे जर तुम्हाला कधी पाणी वगैरे नाही भेटलं तुम्ही उसाचा रस म्हणून यूज करू शकता भाऊ. रसवंतीला पेट्रोल पंप बंद आहे आता. अरे रसवंती म्हणजे आता डायरेक्ट काय होणार माहितीये का? आता पेट्रोल पंप बंद होऊन जातील आणि रसवंत्यांमध्येच ते टाकून घेतील सगळं. चालून जाणार. अरे तुमच्या लॉजिकली बोलतोय आपण पण जाऊ दे रे. illogical अरे लॉजिकली नसतं बंद पेट्रोल. साला इथेनॉलचा विषय कसा इथेनॉल वेगळा राहतं रे आणि ते रसाचा उसाचा रस वेगळा राहतो. पाय नाही यार आमच्या वावरात किती पाणी साचते यार खरंच यार काही म्हणे यार तू. आणि नाही पाय आमचा ना तुला सांग का पाय तो खांबा दिसतोय मित्रांनो तिथून इथपर्यंत गेले वाटतं आमच्या कर्नाटकच्या लोकांना. गहू नाही ओ मी तर म्हणतो ना भाई जर पाऊस जर बंद नाही झाला ना भाई तुम्ही ना एक काम करायला पाहिजे होतं वावरामध्ये. काय? तुम्ही ना मुरुम टाकला पाहिजे होता. मुरुमनी धरणाची माती टाकली पाहिजे होती. पाणी जमलं नसतं आमच्या वावरात बी आम्ही नेट करलो होते. अरे पण आता करणं तर पडीनच ना भाई रे काही ना काही. अरे पण पाय ना रे आता मला पाय वरती जाणवत तिकडे मंदिरात साफसफाई करायला पण आता जाऊच नाही शकत भाई आपण. शक्यच नाही ते डायरेक्ट म्हणजे तुला बोललो मी जेव्हा ते अंडरग्राऊंड लिफ्ट चालू करतील ना ते किंवा लोकांना डायरेक्ट खालून. अरे जपान आपल्याकडे पुरा जपान तयार राहिलं भाई पण वेळ लागतो रे थोडासा आपल्या लोकांना लगेच डेव्हलपमेंट लागतो. हो पण हे की भाई आपल्याला फिरायला बाहेरून गेलं रे आता आपण नेहमी येत जाऊ रे इकडे. चांगलं झालं पण जाऊ दे. डोंगर बी रेल्वेचं बांधकाम तुम्हीच करता काय वाटतं? चला रेल्वेचं बांधकाम आम्ही तुम्ही मग रेल्वेचं बांधकाम मिस्त्री बी नाही करत आहे. इंजिनियर आणि बिहारी लोक करताय रेल्वेचं बांधकाम.
साल्या जगाला तर बिहार लोक आला होता असं वाटतं सर मला कधी अहो त्या लोकांचं ना थोडा वेगळा स्वॅग राहतो यार, पण ते काही म्हणे यार तू. अरे त्यांना सगळे कामं जमता IT बसून डायरेक्ट सगळं अरे ते ना, आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे पुढी पाहिजे म्हणजे त्यांच्या ना पाहिजे आता 100 पैकी 10 लोक चांगले राहतील, हो. 100 पैकी 10 लोक थोडे अनएज्युकेटेड राहतील, 10 लोक थोडे सिविक सेन्स कमी राहील, म्हणजे ना त्यांच्या प्रत्येक भरतीमध्ये त्यांचे भरतीहून जातील डायरेक्ट. जैन लोकांना आणि त्यांना ना शिकाडता आणि त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज देता. त्यांचं कामच खतरनाक आहे पहिली गोष्ट. मानना पडेल रे, पण त्यांना बी झाल्या सोपई काहू. आपण आता लेस पुढे होऊन गेलो वाटतं. बरं नाही रे, तुमच्या वरापर्यंत झालं आपण 5 वर पाय ना भाई रे, आमचं वायर पहिले दिसत नाही भाई झाडा झुडपांमुळे. आता बाय केवढं क्लिअर दिसतं बाय. हे बाय ते पुढचे 3 झाडं दिसतंय का तिथून काय उगून आलं नाही ते बाकीच्या वारांमध्ये पाय पुरे हिरवं होऊन गेलं डायरेक्ट. असं का? पाय नाही लगेच हिरवं झालं मग. लगेच हिरवं झालं का मग? लगेच हिरवं झाला असेल ते. झाला असेल ना मग हिरवं. तुमचं वावरात चाललं जाऊ उद्या जाऊ पण. वावर केवढा पिकलं. तुमचं वावरले चांगलं आहे रे. तुम्ही सारं ते लय मेहनत घेता रे भाई. मी झाडताना वावर झाडता का तुम्ही? तुमच्या वावरात कामगार लोक लायला वाटतं तुम्ही झाडाले. हो खरं रे, वावरचं झाडायचं मी शाळा तर केवढं जीव आली रे. सालं आपल्याला ते 4x4चा रूम झाडायचं जीव आले तर वावरनं तर मरूनच जाऊ. पण आपण डायरेक्ट आता कुठे माहितीये का भाई तुम्हाला? आम्ही आता डायरेक्ट टॉप ऑफ द माउंटन. पुढे चाल. का बरं दसतंय का? पुढे चाललं दसतंय का? रा बापरे, आता आपल्याला तिकडे जाता येणार बाई. कसं काय जाता येणार आपल्याला? हा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता काय रूट बनवताय. हो यांना लय भारी बांधकाम करू राहिले बरं. पण हमने काटा रे लय क्वालिटी काम करताय बेटा रेल्वे वाले. पण काही बनवायला तुला त्या पोरची आठवण येऊ तुला बी? त्या पोरवानी पेक्षा का बेटा तुम्हाला? सारा तू पोर थोडी तू पे केले मला, आणि मी थोडी पोर आहे. मी थोडी पोर आहे जे समाज मध्ये वाटतं. हा अरे मरशील ना इकडे येणार आहे. अरे साल्या तुला ते रेल्वे वाले तुझ्यामुळे काम बंद करतील इकडे. आम्हाला पैसे भेटेल नाही अजून रेल्वेचे. इकडे लवकर. अरे तू रिकामे काम नको करू ना रे भो. नाही रे नको रोय. तेजा नको रे. तेजा उठ रे. उठ. मी दगड मारीन बरं. मी डायरेक्ट पाण्यात दगड फेकतोय बाई. मी डायरेक्ट पाण्यात दगड फेकतो. डायरेक्ट पाण्यात दगड फेकतोय मी. पाण्यात दगड फेकतोय मी डायरेक्ट. रिकामे कामं नको करू झाल्या. त्या बाबा मला घेऊन जाईन त्याच्या घरी, तुमच्या घरी. मग साल्या तू राहणार नाही तर कोणतरी पाहिजे मग कामं करायला. नको ना रे. का बरं रे कामं मस्ती करतो यार तू. त्यांना त्रास नको देऊ रे. हे कसं काय कामं करते काही समजूच राहिलं नाही भाऊ. तडी ना जाऊन पाय मग केवढं भारी वाटते. जाय रे तिकडे. मी जात पाय तू जाऊन पाय तडी मला अजून आता जबरदस्त मजा येऊ राहिली बाई. पण जाऊ द्या आमचा. पाय रे तू आमचं वावरचा काय शॉर्ट येऊ राहिला एकदम जबरदस्त डायरेक्ट. म्हणजे आज माय म्हणणं आहे बाई, ज्यांना बी ना आमच्या वावराचं खाते खुते काय म्हणतात त्याला ते आमचे हिस्से वाटे असतील त्यांना यान कॉम्प्रोमाइज करून घ्या. म्हणजे आपलं कसं सगळ्यांना व्यवस्थित पैसे भेटून जातील. झाले याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करताय का? करून घ्या रे. तलाटीले इकडे उभा राही. मित्रांनो मी काय म्हणतो असं करू आपण आता चांगलं बोललो भाई. ज्यांचं बी शेताचे ना असे लफडे चालू आहे ना, काका भाऊ त्या काकाचा पोऱ्या आणि त्याच्या काकाचा बाप असे ज्यांचे बी लफडे चालू आहे ना भाई, मी तर म्हणतो ना सगळ्यांना बसून क्लिअर करून घ्या. कारण की ना कसं राहतं याच्यामध्ये जेवढं लवकर तुम्ही सुटशाल ना, भले तुमचे किती बी काही मारा राहू पण ना या गोष्टी करून घ्या. सगळ्यांना प्रॉब्लेम आहे या गोष्टीचा. आता बाय अर्ध्या लोकांचे ना शेत चालले जायले, पैसे बी मंजूर होऊन जायले, पण त्यांचं काबर काम होत नाही कारण की त्यांचे ते शेताचे लफडे चालू आहे. ते आतापर्यंत सगळ्यांना वाटण्या करून सण बसून खाल्ला असतं एक सगळ्यांना आयुष्यभर 2-2-3-3 पिढ्या एवढे पैसे भेटू राहिले. एवढे पैसे 2-2 पिढ्या वाटून खाशील. साला 2-2 4 वावरांवर 4 देते कांता बहिणींच्या सह्या लागता केवढं झंझट राहते. मग ते तर राहतच बाई. मग ते काय असं थोडी पैसे देऊन पैशांचा विषय येतो ना भाई. तिथे बी किती पैसे घेता माहिती का? कुठे 25,000 रुपये घेतात डायरेक्ट. 25,000 रुपये लाख रुपये घेता. जर कधी 1 करोड रुपये भेटतात तुला वावरले तर ती बहीण किती पैसे मागेल? 1.5 करोड रुपये. 1 लाख रुपये भेटतात 1.5 करोड. हा आणि मग विचार कर मग काय फायदा करून सण नको करू. मग नारी जातच खराब आहे. नारी जात आता पाल नाही का तुला कसं आपल्याला ढकलू राहिले बाई. हे नारी जात विषय ना, म्हणजे त्या बाया स्टे सिंगल पोरीन विषय ना. जोपर्यंत तुम्हाला वाटत माणूस की ठेवाच नाही, तुम्ही डायरेक्ट ना 10 वेळेस कन्फर्मेशन करून घ्या की बोर चांगली तरच करा. अरे मर्द के पेरू की जुत्ती होती स्त्री. अरे बाप खरंच रे पोरी ना बाई. असंच जर कोणत्या आपण पोरी विषय काही बोलला ना भाई तर तुला पाहिला नाही का लगेच किती खतरनाक ऍक्टिव्हेट होऊन जाता. मारता म्हणजे डायरेक्ट तू डायरेक्ट जेल मध्ये चालला असेल, त्याला केस होऊन त्यांच्यावर. आणि पोरे आपल्याविषयी काही बोलले ना भाई, काही बी बोलले ना काहीच होणार नाही. काहीच होणार नाही. मी तुला इथे सांगू आपलं इंडियन ज्युडिशरी सिस्टीम एवढी बोगस आहे ना. जुडस नाव बी नाही जुडस एवढी सिस्टीम. साला ज्युडिशरी
जुडो सरी सिस्टीम हा ते लय चांगलं नाही आपलं. चांगलं आहे का ते म्हणजे आपलं? काय ते जुडो सरी सिस्टीम? त्याच्यामध्ये म्हणजे ते सगळे Matrix, इंडियन लॉ, Matrix. इंडियन लॉ रे असे पहिल्यापासून बनून जायले ना रे ते. असं आहे का? हो इथं इथं लई नवीन शब्द आणला खरा तुम्ही खरंच. हो आपण ना भाई काहीतरी करू रे. हो पण रेल्वेचं काम चांगलं होतं यार, जाऊ दे बाकीच्या गोष्टी ठीक आहे. ओ ये पाय नजरा दाव ना भाई रे. नजारा गन्नतों शहरामधल्या का राहणाऱ्या पोरांसाठी फक्त हा व्हिडिओ. तेरे रूबरू है जमाना. रे पोरांची पाहून बरं आहे, बरं मला तरी. त्यांना त्यांच्या आयुष्यात कधी उभा आहे तिकडे तिकडे पाहू. काय रे काय खतरनाक सिनेमॅटिक आहे ते. याच्यातून थांबव मी ते कर. पोपटलाल नाही ते कर ना ते कालून येतो मी. नजारा जन्नतों का अब रे रूबरू. बरं पोपटलाल वाणी ते कारण मी सिनेमा. हाँ मैं भी कर दो. हाँ मैं तेरा बाबरू है जो जमी पे चल रहा नजारा जन्नतों का. पोरांना माहित नाही ना शेती काय राहते हाव ना. आणि असं नेचर त्यांच्या बापचं मला पाहिलं शेती तर पाहून घ्या आणि जळत बसा. माझ्यावर जडणारे विरोधक विरोधक अपोजिट डजन या रॅपिंगच्या क्षेत्रात. अरे लय जळत असते ना शहरातले पोरं, त्यांना माहित नाही ना रे. अरे पण एक चांगलं राहतं रे गावाकडे ना भाई असं गावाकडे. मोकळीक आहे. पाय ना तिथे शहरामध्ये किरकिर किरकिर किरकिर. अरे मार्केटची नाही शहराकडे किरकिर, पाणी गाड्यांची किरकिर. चालेल पाणी तुमचं डायरेक्ट हो. पुणे मुंबईत काय तू एवढं पाणी तुमेल ना आता राहायला लागा नाही आपल्या इकडे अरे बिलकुल लोकं तुमेल नाही बाई पाणी. direct काय करता माहितीये का, ते गाड्यांचे ट्यूब काढताय आणि त्याच्यामध्ये ना पोहायला जात आहे स्विमिंग पूल म्हणे, घराजवळ स्विमिंग पूल गेला म्हणे. मच्छा बी सोडलाय पाण्यामध्ये. हो तुला पाहिलं का लोक मच्छा धरून राहिले पाहिजे तिकडचे. मच्छा यार ते तुम्ही अशी मार्केटमधून विकतच घेता आणि ते चांगल्या मच्छा का बरं घेताय म्हणा यार. नाही ते पाणी मम्या ते पाणी असं खराब पाणी आहे ते गटरचं पाणी आहे. ते पाणी आज चांगलं बी नाही पाण्यामध्ये ना शहरात. भाई जाणं बी चुकीचं आहे बरं. जाणं पाऊल बी ठेवणं चुकीचं आहे त्या ते पाणी- पाण्यामध्ये कारण ते आपण पाणी जाऊच आहेच नाही. तसं होई. ते पाणी खराब आहे भाई. ते आपलं आपल्याकडचं पाणी पाहिलं का तुम्ही केवढं चांगलं आहे? आपल्याकडचं पाणी चांगलं राहतं बाई. असं चहा वाटती पाणी पण आपल्याकडचं आपल्याकडचं चांगलं राहतं. पाणी खराबच राहतं जेव्हा ते आपल्या जमिनीवर पडतं ना तेव्हा ते आपल्याकडच्या चांगलं होऊन जातं. एवढ्याच एरिया मधल्या तेव्हा ते चांगलं होऊन फक्त जातं. जळगाव फक्त गावात. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये. जळगाव जिल्ह्यात पाणी पडलं चांगलं होऊन जातं डायरेक्ट. जळगाव जिल्ह्यात पाणीला कोण नावच ठेवतो बेटा, गोड पाणी म्हणतात आपल्या जळगाव जिल्ह्याला. गोड पाणी. अरे गोड माणसं- पाण्याचा जिल्हा आहे म्हणून, गोड पाण्याचा जिल्हा म्हणून तुला गुगलात जर पाहिलं ना नकाशामध्ये दिलं राहतं गोड पाण्याचा जिल्हा हडप्पा जळगाव. संस्कृतीवरून पाणी येतं आमच्या डायरेक्ट. अरे भाऊ. विषय आहे का पाणी तुमतच नाही आमच्या इकडे बिलकुल तुमत नाही पाणी. डायरेक्ट आमच्याकडे पाणी हा, तुम्हाला हा. लय छोटी गोष्ट लय आहे. छोटी गोष्ट आहे. आपल्याकडे ते किती काढून ठेवले नाल्या वगैरे केवढं खोल कोरेले बरं रोडावर आहे. पाहिले का तू ना. खोल नाही अंडरग्राऊंड नाल्या करेल नाही का, Hip hop. त्यामुळे ना आपल्याकडे पाणी तुंबत नाही. तेच ना जपान आहे आपण. आता मित्रांनो आम्ही आता चाललो डेटवर, भेटू पुढच्या जय समाज मध्ये ना स्वागत आहे. आहे ना. अशा छोट्या छोट्या गोष्टी राहतात आयुष्यात त्या आपण पाहिल्या पाहिजे. येस अशा हे बनताना पाहिलं पाहिजे. घरात हा. बसून आमचे व्लॉग नका पाहू. म्हणजे तुम्ही जर पहा आमचे ते vlog बी. पाहाल तर तुम्हाला बाहेर फिरता येणार हा. नाही. ही गाड्या इथं पाहायला लावून त्यांनी नीचपणा करू आले आपण. अरे हे पहा तुम्ही पण ना तुम्ही पहा आम्ही फिरतो, आम्ही हा. तुम्हाला दाखवतो. आता हे पाहू शकता का तुम्ही हे तुम्ही बनताना आमच्या डोळ्यांनी पाहताय आता. हे तुम्ही मोबाईलच्या डोळ्यांनी जरा पाहताय. कभी मेरी नजर से खुद को देख कभी. हा हे गाणं होतं ना. जरा कभी मेरी नजर गाणं आहे का ते खरं? से खुद को देख कभी. काहीतरी गाणं आहे यार, तुम्हाला माहित नाही. इथं इथं लय नकली गाणे आहे मग. हो हे गाणं केवढं बोगस आहे चालत जे नवीन उला तर असे छोटे छोटे गाणे लिहत राहा म्हणजे कसं काय करू आपल्या आता तुम्ही असं करू मनाला शकता का, शांतता. इथे पाऊस चालू आहे तरी आम्ही छत्री खोलून उभे छत्री आहे. उघडे का गाणे बरं? येतोय. कारण की ना आम्हाला सवय सवय आपल्याला सवय छत्री लावायची. तेच ना आम्ही ना म्हणजे असे लंडन अमेरिका UK वरून फिरून आलेले माणसं आहे आम्ही. त्याच्यामुळे आम्हाला आपण तिकडे सगळं फिरलंय बाई पण आपल्याला आवडतो फक्त आपला भारत देश. हो राईड देणार होणार आहे आम्हाला. हो मी व्हिडिओ का व्हिडिओ काढणे म्हणा यार. राईड दिसते का हो आपल्या ओळखीचा तरी ते का? हो योगा म्हणतात चक्कर दे ना एक. चक्कर दे दे म्हणजे बस नाही वो. अरे बैठ ना हमको उसमें एक बार. राईड काय बोल मला का बरं का आलं? त्याला काही समजून आली राईड त्याला काय वाटतंय म्हणजे की मला चालवू दे बुवा. म्हणून JCB चालवतोय तो पोऱ्या. हा. बसायला मध्ये. अरे यार. अरे चालेल त्याला सांगता ना रे की हो, बाबा आता मला मस्त एक confidence चक्कर दे. build करून चला आपण असं लोकं आहे ना? बोलायचं. हा, तिकडे बोलू झाला पण आता. जरा तू बोलतो भाडगा तू तर बाई बोललास नाही मग साल्या. इजडा मी ना सांभाळलं त्याला चक्कर दे त्याला का म्हणून. बोलला तो का चक्कर देऊ? एवढं काम झालं भेट नाही म्हणलं हमको. एवढं चक्कर हाँ तू काय बोलला त्याला हा बोलला तो, हा बोलला. हमको ये राईड दो हमको चलाने दो म्हणे. त्याला असं वाटलं बाबा आडाय सकतोय बुवा माझ्याकडून ते नाही रे बुलडोजर. काय करू म्हणा भाऊ इस्कॉनचं. हो हे साहेब लोकांची बोलतो का रे ते, लय नीच माणसं राहता बरं हे. त्यांच्याशी बोला नाही बरं. हा हा आणि ते आपली राग इज्जत काढून टाकतील बाई. तेच ना. ते त्यांच्या पद्धतीनं काढतील नाही ते काही इज्जत काढणार नाही आपली त्यांची गांड आपण. मोबाईल हा
पण कसं आहे ते ना थोड्या असे ऍटिट्यूड वाले बंद राहतात झाले. त्यांना असं वाटतं रेल्वेत कामाला काम आम्ही काही- काही पुरे हो. जग आमच्या खाली बोलाय रे पुरा कालच झाले ITI करून लागेल आता हे. सेंट्रल वाल्याने दिले ऍटिट्यूड राहतो रे खरंच. पण नाही रे मग त्याच्यासाठी लागणं बी मग ते ना घसेल बी राहते म्हणा तेवढी लागायसाठी. अरे इकडून चालणार आता, इकडून काय गंदगीत जातो. अरे पाच मी काम जाऊ ना जाऊ ना बैरी. जसे बीची कुदाय जावत नाही तेवढे कामं चालू काय ना बाहेर रे. मी फोटो काढायला छत्री दिली, बैल छत्री बी सुरून आला तिकडे. डोकंच नाही झाला तुला त्याच्यास यार. चालत छत्री काय आपण तर आपलं आयुष्यात कसं जगतं ते विसरून चाललं ना, तू छत्रीच्या गोष्टी करतोय. लवकर चालते बियारी घेऊन जाते झाली आपली छत्री. हो ती छत्री आठवतं ना तुला कुठे टाकेले. चाल लवकर आपण फोटो काढायला सांगतो. छत्री आज चाला लवकर माहिती तर माझ्या घरात घुसू देणार नाही मला आज माझ्या घरचे. प्रत्येक हा सापडले मित्रांनो, इथून टांगलेलं दिसत इथून दिसतंय का तुला ते. हो आपलं नशीबले चांगलं आहे पाय ना, ते कुत्र्यानं आपल्या आपण वॉचमन लावून गेलो तर बाई ते कुत्र्यानं आपली रक्षा केली. हा भैया भाऊ आमचा. फायनली मित्रांनो छत्री सापडलेली आहे, तुम्ही पाहू शकता. छत्री हरवून टाकतो आम्ही यार, काय खऱ्या गोष्टी भाऊ. त्याच्या लग्न कसं काय रे आपलं. मला वाटलं रे भाई म्हणलं इकडे अशी टांगेला कोणी म्हणेन सर आता इंटेन्शनली आपण ना मुद्दाम नाही, केलं. नाही, नाही रे मित्रांनो खरंच विसरून गेलो नाही तर आम्हाला आम्हाला काय गाडी- एवढ्या आज एका एवढ्या आम्हाला गाड्या हौस एवढा गारामधून द्यायची रिटर्न. काय सीन राहिले आमच्यासोबत. पाऊस आला जाऊ दे चाल आता. बाय बाय, उडून तर ठेवतो आधी. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.